गुड आफ्टरनून मुलांनो. आज आपण आपला धडा नंबर 7 म्हणजे फूटप्रिंट्स हे जरा शिकूया. कोणी लिहिला आहे हा धडा? डॉक्टर प्रदीप आवटे. फूटप्रिंट्स ह्याचा अर्थ असा की पदचिन्ह, पैरों की छाप. ये एक प्रसिद्ध कवि है, गीतकार भी हैं, कथाकार भी हैं, नाटककार भी हैं. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, इसको अंडरलाइन करना है. माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात, ये इनका काव्य संग्रह है सब. जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीचा म्हणजे टीनेज एज के लोगों के लिए कथा, कादंबऱ्या, 2.5 अक्षराची गोष्ट, हा ललित लेखसंग्रह म्हणजे विनोदी हंसने वाला जो लेख संग्रह होता है, इसे सुनकर पढ़कर हमें हंसी आ जाए, ऐसी पुस्तक भी इन्होंने प्रकाशित की है. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्य संग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार. इन्हें काफ़ी सारे पुरस्कार मिले हुए हैं. अभी अंडरलाइन करना है किस बात के लिए, कौन से लेखन के लिए इनको पुरस्कार मिला है. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे. आता ह्या धड्यात ते काय सांगत आहे की ग्लोबल वॉर्मिंगमधून, ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही विज्ञान पण शिकत आहात, साइंस में पढ़ा होगा आपने ग्लोबल वॉर्मिंग क्या है. आपल्या धरणी मातेला, अपनी पृथ्वी माँ को बचाने के लिए वृक्ष संवर्धनाबरोबर, वृक्षारोपण के साथ साथ, वृक्ष को बचाने के साथ साथ वैयक्तिक वाहनाऐवजी, मतलब हमारी जो पर्सनल व्हेकल्स है, आपली जी दुचाकी चारचाकी वाहन आहे त्याच्याऐवजी आपण सार्वजनिक जी वाहन असते त्याचा आपण, त्या व्यवस्थेचा आपण वापर करायला हवं. त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी. हमारे जीवन जीने का जो नज़रिया है, जो तरीका है, वो हमें बदलना चाहिए. ऐसा भी संदेश इस पाठ से हमें मिला हुआ है. पाठात लेखकाने दिला आहे असा विचार आणि असा संदेश. पर्यावरण संवर्धनाचा महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी, तंत्रज्ञानाची म्हणजे टेक्नोलॉजी का एक विनोदी प्रसंग बताते हुए विज्ञान कथा, हमारे अंतर्यामी विचार करायला लावणारी ही कथा है. हमारे अंतर्मन को हिला देने वाली ये कहानी है. तो हमें ये कहानी ज़रूर पढ़नी होगी, हमें ज़रूर सीखना होगा कि इस लेसन में हमें क्या संदेश मिला है. अब यहाँ पे है, अभिषेक ने दार उघडलं. आप इस बात को ना महसूस करिए कि आपने अचानक दरवाज़ा खोला और आपके घर में काम वाली आती है और सीधा हॉल रूम को क्रॉस करते वो किचन में घुस जाती है. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आत म्हणजे अंदर आहे. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये तुम्ही ज्याला वॉश बेसिन म्हणतात तसाच एक प्रकार किचनमध्ये असतो, ज्याच्यामध्ये भांडी कुणी ठेवली असते घासण्यासाठी. सिंकमध्ये वाट पाहणारा, वाट म्हणजे प्रतीक्षा, इंतजार करते हुए बर्तनों की तरफ, भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. म्हणजे आपला मोर्चा, आपला संग्राम, एक मोर्चा, एक हल्ला तिथे केला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. अभिषेकला उठायला उशीर का झाला असेल, क्यों देर हो गई थी अभिषेक को उठने में, यहाँ पे बता रहा है, अंडरलाइन करना है. काल त्यांच्याकडे सुमित आला होता. सुमित कोण आहे हेही अंडरलाइन करायचं आहे. तो कानपूरहून आला होता. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाव, उसकी बुआ का लड़का है. और वो क्या कर रहा है, ये इन्फॉर्मेशन है अबाउट सुमित, IIT कानपूर से कर रहा है. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितचा लॅपटॉपवर त्याने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. उसने जो नया प्रोजेक्ट बनाया था, अभिषेक और सुमित मिलकर देख रहे थे, जिसकी वजह से अभिषेक को काफ़ी देर हो गई थी. रात को 2 बज गए थे सोते सोते और वो सुबह देर से उठे, त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. रेखा मौसी ने बर्तन मांजने के बाद जब पोछा लगाना शुरू किया तो वहाँ पे स्नेहा लाती है. हॉलमधून स्नेहा लेते. बैठक कमरा म्हणजे हॉल रूम. तुम्हीच फरशी पुसता म्हणजे ही जी लादी आहे फर्श के बारे में कह रही कि तुम्हीच पुसता आणि तुम्हीच घाण करता. आप ही साफ भी कर रहे, आप ही गंदा भी कर रही हो, ये कैसे पॉसिबल है. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांचा पायाचे काळे मळकट कसे होते त्यांचे पाय, काळे आणि मळकट. ठसे मतलब ठप्पा, निशान.
पुसलेल्या फरशीवर उमटले होते। जैसे जैसे वो लादी पोंछ रही थी, पीछे की तरफ सरक रही थी, तो उसके पीछे उसके पैरों के निशान भी हैं, काले आणि मळकट। स्वच्छतेची भोगती म्हणजे स्वच्छता प्रिय, सफाई प्रिय थी। स्नेहल क्या थी, उसके नेचर के बारे में पूछ सकते हैं। स्नेहल का नेचर कैसा था? स्वच्छतेची भोगती म्हणजे सफाई प्रिय थी स्नेहल। रागिष्ट भी थी, बहुत जल्दी डिसीजन मेकर जिसको बोलते हैं, ओपिनियन मेकर, कि उसने तुरंत बोल दिया इस तरीके से कि आप ही साफ भी करें और आप ही गंदा भी करें, बिना ये सोचे कि ऐसा क्यों है। असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती, तिला त्रास झाला होता, कष्ट झाला होता, म्हणून ती अशी प्रत्युत्तर देते। रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या होत्या, म्हणजे तिलाही मनात थोडा ही गोष्ट लागली होती। अशा प्रकारे ती बोलली, अहो स्नेहाताई, मी कुठे एसीत बसून काम करते बाई, कि मैं कौन सा एसी में बैठ के काम करती हूँ। शेणामातीत काम करावं लागतं। शेण म्हणजे गाईची जी विष्ठा असते ते म्हणजे शेण। शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समजा उखणला आहे, म्हणजे रस्तेही बरोबर नाही आहे। समधी धूळ लागली पायासनी, समधी म्हणजे सगळी धूळ लागली, पायास नाही म्हणजे दोन्ही पायात, आणि 10-10 मिनटात हात धुवायला तेवढा वेळ बी नाही। उतना वेळ म्हणजे वेळ म्हणजे समय भी नहीं है, आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ, बक्कळ म्हणजे पुष्कळ, तितका पाणी, पुरेशा पाणी आहे का? इतना पानी भी है क्या कि मैं 10-10 मिनट में हाथ पैर धो लूँ? हमारे यहाँ का रास्ता भी इतना ख़राब है, ऊपर से आप बोल रहे हो कि ऐसा करने के लिए। थोड़ा उसको बात लगी थी। सॉरी मावशी, खरंच सॉरी। अभी ये माफ़ी मागली आहे। हे तुम्ही जरा बघा, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर झाला आहे इथे। सॉरी मावशी, खरंच सॉरी। आपण त्यांचा मळकट, म्हणजे मळकट का मतलब क्या होता है? अस्वच्छ पाय, घाण असलेले पाय, गंदगी वाले पाय, मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं। नंतर तिलाही स्वतःचा बद्दल विचार वाटलं की हे मी कुठल्या अर्थाने असा उत्तर त्यांना दिला, हे मला बोलायला नको हवं होतं। कभी कभी बोलने के बाद हमें एहसास होता है कि हमें ऐसा नहीं कहना चाहिए था या ऐसा नहीं करना चाहिए था। तो ऐसा फीलिंग्स बाद में स्नेहल को भी हुआ कि ये मुझसे उम्र में बड़ी है, मुझे इस तरीके से उनसे बात नहीं करना चाहिए था। टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल। टाचेला म्हणजे उनका जो अँकल है, त्यांची जी एडी होती, त्यांची जी चप्पल होती, एडीच्या ठिकाणी ती एकदम फाटली होती चप्पल, अगदी गेलेली चप्पल होती, पातळ झाली होती। स्लीपर को पहनते पहनते बोलते ना कि हमारी भाषा में कि पूरा उसको बराबर से यूज़ करना, तो इस तरीके की चप्पल हो गई थी उनकी। म्हणजे ती एडीच्या बाजूला ना एकदम गेलेली होती, नाहीशीच होती अशी, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली। उसको याद आया कि इनका चप्पल कैसा था, उसको पहनना ना पहनना तो बराबर ही था। रेखा मावशीचा खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला। खणखणीत आवाजात बोलली, म्हणजे अगदी जोरात आणि कणखर आवाजात बोलली। सुमित हे सगळं ऐकून हॉलमध्ये आला। सगळं प्रकार त्याचा लक्षात आला। तेवढ्यात पावडे काकाही आले। आज बाबा आणि पावडे काका कुठल्यासा कार्यक्रमाला जाणार होते। आज पिताजी और पावडे काका कहीं कार्यक्रम में जाने वाले हैं। स्नेहल ने पावडे काकांना पाणी दिलं। फरसी पुसणारा रेखा मावशीचा लक्ष पावडे काकांचा तळव्यांकडे गेला। अब जो रेखा मावशी है, उनका जो ध्यान है वो पावडे काका के पैरों की तरफ जाता है। एकदम गोजीरा गुलाबी तळवा, अंडरलाइन करना है क्योंकि क्वेश्चन आता है। पावडे काकांचा जो तळवा होता, त्यांचे पाय कसे होते? एकदम गोजीरा, म्हणजे देखना, गुलाबी आप लोगों को पता है, गुलाबी आभा लिए हुए, एकदम देखना जिसे इंसान देखता ही रह जाए। कुठं चिरड्या नाहीत की काही नाही, कहीं भी चीर पड़ी हुई नहीं थी, ढिगा पडले नव्हते। एकदम लोण्यागत म्हणजे मक्खन की तरह, एकदम लोण्यागत पाय आहे काकांचा। रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या, म्हणजे स्वतःशी ती मनामनात बडबडत होती। त्यांनी स्वतःचा पायाकडे पाहिलं, पायाला कितीतरी चिरड्या पडल्या होत्या। वो खुद का पैर कभी देख रही थी, कभी उनका कि एक मेरा पैर है, जगह जगह से बिवाई पड़ी हुई है, माती धूळ बसून त्या काया पडल्या होत्या। अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले। मामा मी एक ऐप तैयार केला है। अब इतने में कौन कहता है? सुमित कहता है कि मामा मैं एक ऐप तैयार केला है। एक ऐप बनाया था उसने। आपके मोबाइल में बहुत सारे ऐप होते हैं, जूम ऐप है, गूगल मीट है, व्हाट्सएप है,
तो ऐसा ही एक उसने ॲप तयार किया है, एक ॲपच्या सहाय्यानं. अच्छा, ॲप का मराठी शब्द क्या होगा? पारिभाषिक शब्दमध्ये हा येऊ शकतो. ॲप क्या बोलोगे आप इसको? ॲप म्हणजे एक नवीन शोध, एक नई टेक्निक. ॲपच्या सहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहे हे सांगू शकतो. संगीतने सांगितलं. एक ऐसा ऐप तैयार, ये अंडरलाइन करना है आपको, एक ऐसा एक ऐप तैयार किया है उसने कि किसका पैर कितना स्वच्छ है ये ऐप बताएगा. कोणाचे पाय किती स्वच्छ आहे ह्या ॲपच्या सहाय्याने आपल्याला माहिती पडेल असा त्याने ॲप तयार केला आहे. प्रश्न विचारला जातो, कुठला ॲप तयार केला होता. मी याचं तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. अभी देखो सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे. पहली बात तो ये प्रश्नार्थी वाक्य है. दूसरा यहाँ पे आप फिर देख सकते हो दुहेरी अवतरण चिन्ह याला अंडरलाईन करायचं आहे. असे प्रश्न पुन्हा येतात. अवतरण चिन्ह ओळखा म्हणून. हे सांगायला ॲपची गरज काय आहे. तुम्हा टेक्नोसेवी लोकांना, टेक्नोसेवी पारिभाषिक शब्द में ये आ सकता है. टेक्नोसेवी का मतलब होता है तंत्र स्नेही. कशाचंही ॲप करण्याशिवाय काहीच सुचत नाही की नाही. सुचत की नाही. आपको दूसरा कुछ काम नहीं आता क्या? तुम लोग यही सब करते रहते हो. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याचा कवटीत आहे. कवटीत म्हणजे स्कल जिसे आप कहते हो. ठीक है. सबसे जो भारी ऐप है वो तो हमारी खोपड़ी में बसा हुआ है. हे विसरलात? ये भूल गए क्या की तुम्ही काय लोक. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. अच्छा, ये जो अनाठाई वर्ड आया है, अनाठाई, ठीक है, अयोग्य ठिकाणी नहीं बोलना है, वहाँ पे बोलना. अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दल आपली मळमळ व्यक्त केली. मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. अरे मजा तो देखो, मैंने जो ऐप बनाया है त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स. पदचिन्ह उसका नाम ही है. क्या था उस ऐप का नाम? फूटप्रिंट्स था. असं म्हणून सुमितने आपला स्मार्टफोन काढला. अँड्रॉइड फोन अपना निकाला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांचा पायाबद्दल स्नेहल दीदीनं नोंदवलेला होता आक्षेप, जिसका निषेध किया था कि इनके पैर बहुत गंदे हैं. चलो रेखा मावशी के पैर से ही हम लोग पहले पता करते हैं कि इनका पैर कितना स्वच्छ है. स्नेहलचा चेहरा पडला. स्नेहलचा चेहरा का पडला त्याचं उत्तर तुम्ही असे लिहू शकता. ॲपची सुरुवात रेखा मावशीच्या पायानेच सुरुवात झाली होती म्हणून स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचाच राग आला. सुमितने आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. अब ये ना आपको ध्यान से देखना है उसने क्या क्या क्वेश्चन किया. आता पाहूया प्रश्न कसला विचारला. प्रश्नार्थी वाक्य भी है ये. मावशी तुम्ही राहता कुठं? त्या टेकली पल्याड. मावशी म्हणाला. इथून किती किलोमीटर आहे? 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? गेल्या महिन्यात तूर चालत होते. गेल्या महिन्यात तूर चालतच येत होते, पण आता माझ्या लेकाने एक सायकल दिलं आहे मला. देखो इसकी भाषा अगदी गावठी भाषामध्ये बोलते आहे ती. तवा आता सायकल नाही येतं. तवा म्हणजे तर आता सायकलीने येते, सायकलचा वापर करून येते. अशी अजून बरीच माहिती त्याने भरली. म्हणजे अशी बरीचशी माहिती त्याने त्या ॲपमध्ये भरली. आठवड्यातून सरासरी म्हणजे ॲव्हरेज जिसको आप निकालते हो उस ऐप वो एवरेज निकाल रहा है. कितना ये किलोमीटर चलती हैं, कितना किलोमीटर नहीं चलती हैं, ये कितना मतलब स्वतःची व्हेकल्स त्यांच्याकडे नाही आहे, मग कशा त्या येतात, म्हणजे पर्यावरणप्रेमी ते आहेत का, अशा किती वस्तू ते वापरत आहेत पायी चालताना. अब वो एवरेज निकाल रहा है. किती किलोमीटर फिरती होते, उनका आना जाना सब वो एवरेज निकालना है. ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? अब वो क्या कर रहा है, आपने अभी तक कितना झाड़ लगाया है? अब सोचने वाली बात ये है कि इस ऐप में ये सब पूछने की क्या ज़रूरत थी, लेकिन अब वो यही तो मज़ा है ना कि हमें पता चलेगा कि ये सब हमें इसने क्यों पूछा है. आतापर्यंत किती झाडं लावली तुम्ही, कितने झाड अभी तक आपने लगाए हैं? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढेही त्यांनी 2 झाडं लावली होती. इवल्याशा म्हणजे छोटी सी झोपड़ी होने के बाद भी उन्होंने यहाँ पे 2 झाड लगाए थे. त्यातलं एक लिंबोणीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय?
तेच कुणाला कळेना। म्हणजे जैसे आपके मन में अभी क्वेश्चन हो रहा है ना कि ये क्या क्वेश्चन पूछ रहा है इस ऐप के लिए, जो मेरे मन में भी है। मैं पहले भी पढ़ा चुकी हूँ तो मुझे पता है आगे वो क्यों पूछ रहा है, लेकिन आपके लिए ये नई बात है और उनके लिए भी नई बात आहे की इससे इसका म्हणजे ह्या प्रश्नाचं त्याच्याशी काय संबंध आहे त्या ॲपशी, पण आता आपल्याला माहिती पडेल। रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या, म्हणजे तिला काही कळेना म्हणून ती गडबडून गेली होती की नक्की हा काय विचारतोय। आणि आता पहा, ह्या आहेत रेखा मावशीचा फूटप्रिंट्स। असं म्हणत त्यांना मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं, एक बटन दबाया मोबाइल का, उसमें आ गया उनके फूटप्रिंट्स के बारे में। आणि स्क्रीनवर पायपुसणीचा आकाराचा एक निळा चौकोन उमटला, एक स्क्वेअर म्हणजे एक चौरस उमटला, एक दिखाई पड़ा स्क्रीन पे, अगदी आभाळाचा निरभ्र तुकडासारखा। आभाळाचा निरभ्र तुकडा म्हणजे काय? निरभ्र म्हणजे एकदम स्वच्छ, निरभ्र तुकड्यासारखा। सगळे आ म्हणजे आश्चर्य, सगळे आश्चर्य वाचून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याचा मधोमध 2 पावलं उमटली। 2 पदचिन्ह आहे, एकदम चंदेरी वरखात मळलेली, एकदम चंदेरी म्हणजे चांदी की तरह मळलेली, आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स। सबसे जो क्लीन फूटप्रिंट्स होता है, सर्वात स्वच्छ फूटप्रिंट्स म्हणजे सिल्वर फूटप्रिंट्स, असं त्यांचा पर्याय म्हणजे असं त्यांचा उत्तर मिळाला होता। उनका ऐसा आंसर मिला था, इस तरीके का रिमार्क आया था कि वो सही मायने में पर्यावरण प्रेमी थी, पर्यावरण का ध्यान रखते हुए वो पूरा ये काम कर रही थी। आता ना गंमत पुढे पाहूया जरा आपण। अब देखो, वाह, पाहिलात, रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याचा स्फटिक स्वच्छ पाण्यासारखा। झऱ्याचं म्हणजे झरने के पानी जैसा स्वच्छ एकदम, स्फटिक जो ट्रांसपेरेंट एक स्टोन टाइप का होता है, स्फटिक एक सब्सटेंस है। सुमित ओरडला, ह्या हे भलतंच। रेखा मावशींचा पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले। सुमितनं हलकेच पावडे काकांचा गोजिऱ्या तलव्यांकडे पाहिला, गोजिरा म्हणजे देखण्या तलव्यांकडे पाहिला आणि म्हणाला, काका आपण तुमचा पायाचं पाहूया का? अब चलो आपके पैर का देखते हैं। त्यात पाहायचं काय? इसमें देखने जैसा क्या है? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत, हे नरम है। पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले, पण चला काय सांगते तुमचं हे ॲप, हे तरी पाहूयात। आणि कुस्ती जोडली, दोनों पैर आपस में जोड़ते हुए बोले कि चलो देखते हैं तुम्हारा जो ऐप है वो क्या बताता है मेरे पैरों के बारे में। सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरू केला। काका आता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीतून। कसे? अर्थातच कारने, अपने कार से ही आया। कैसे आए वो? वाड़ीहून। और कैसे आए? कार से आए। 20 किलोमीटर कारने, 20 किलोमीटर वो गाडी से आए अपनी। तुम्ही एकटेच? सुमितची शंका, संशय, हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? की 1 हफ्ते में, आठवडा म्हणजे एका हप्त्यात किती फिरणं होतं? अरे माझं ऑफिसचा माझ्या घरापासून 16 किलोमीटर, रोजची 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात। 35 to 40 किलोमीटर रोज का हो ही जाता है। आणि हे सगळं कारण तुम्ही एकटेच ये जा करता? आप अकेले ही करते हो आना जाना? हो, नहीं तो काय बसला लटकत जाऊँ म्हणतोस, तो तुम्हारा इरादा है कि बस में लटकते हुए जाऊँ क्या? काका चिढ़ून म्हणाले। वो चिढ़ रहे थे क्योंकि कहीं ना उनके मन में ये बात आ गई थी कि मैं पर्यावरण को अपनी तरफ से क्या दे रहा हूँ। पूरी तरीके से इस टोटली डिपेंड कि वो ज़्यादा वॉकिंग नहीं करते थे। काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माहिती मागितली तर मी आणून देणं होत नहीं। कि उन्होंने जब पूछा आपने कोई झाड़ लगाया है तो उन्होंने क्या बोला कि अगर मेरी जो श्रीमती हैं अगर वो भी कभी कुंडी में पौधा लगाने के लिए मिट्टी मांगती है ना, तो मैं वो भी ला कर दे नहीं पाता हूँ, तो झाड़ क्या खाक लगाऊंगा मैं? ते कसलं लावतो आहे? स्नेहलने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला। स्नेहलने पहले ये चीज़ बता दी थी। सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली, बहुत सारी और भी इन्फॉर्मेशन ली उनसे आणि ऐप पर भरली। पुन्हा निळा टुकड़ा चमकला। अब ऐप भरने के बाद जब उनका रिमार्क मिल रहा है तो क्या हो रहा है?
पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळीकुट्ट पाऊलचिन्ह, 2 काले मैले पदचिन्ह आणि खाली शब्द आले. रिमार्क क्या मिला? सॉरी यू हैव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स. बहुत ही गंदे पदचिन्ह. परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पूर्ण काळेकुट्ट फुटप्रिंट्स. पावड़े काकांचा चेहरा एकदम पडला. उनका चेहरा एकदम गिर गया. उन्हें गुस्सा भी आ गया. काय नाटक आहे हे? असल्या व्हर्चुअल गोष्टी नका सांगू मला. मुझे इस तरीके की कहानियाँ तुम लोग मुझे मत बताओ. उनको गुस्सा आ गया. उनको अपनी गलती पता चली. पावडे काका रागाने म्हणाले. सुमितने त्यांचा नाराज चेहऱ्याकडे पाहिला आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाही आहेत. उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. बल्कि ये सही है काका. हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरण सोडतो हे मोजत थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणारा आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं कि अपने दैनंदिन जीवन में हम लोग कितना कार्बन इस हवा में रिलीज़ कर रहे हैं, इसके बारे में ये हमें बता रहा है. त्या आपल्या उघड्या डोळ्यानं दिसत नाहीत. हमारे खुली आंखों से ये चीज़ दिखाई नहीं देती है. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता. आपकी कार से आते जाते हो, 20 किलोमीटर का जो अंतर है आप उससे पूरा करते हो. तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाता. 1 लिटर पेट्रोल तो जाता ही है. त्याचा दुपटीहून अधिक कार्बन डाइऑक्साइड वातावरणात छोड़तात और उसका 2 गुना वातावरण में आप कार्बन डाइऑक्साइड भी रिलीज़ करते हो. वो भड़के हुए ही थे. फिर क्या बोलते हैं? काहीतरीच मला नाही पटत. काका म्हणाले. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. हे एक शास्त्रीय सत्य है. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. आपके कार्बन रिलीज़ करने के प्रमाण से ही, उसकी सत्यता से ही आपके जो पदचिन्ह है उसका रंग निर्भर होता है. उस पे म्हणजे त्याच्यावर अवलंबित असतो. रेखामावशींचा रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. कि वास्तव में रेखामावशी के जो काले पदचिन्ह हैं, सही मायने में देखा जाए तो रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. कि कार्बन तो कार्बन डायऑक्साइड वो रिलीज़ कर ही नहीं रहे हैं. चंदेरी आहे. सुमित बोलत होता. बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरण घाण प्रदूषित करत असतो. हम अब देखो क्या उनको फील हो रहा है कि हम ये सोचते हैं कि फर्श गंदी हो रही है, लेकिन हम ये तो भूल ही जाते हैं कि अपने पर्यावरण को, अपने वातावरण को, म्हणजे आपल्या परिसराला आपण किती घाण करतो आहे, किती प्रदूषित करत आहोत. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. हमारे पैरों पे कितना कार्बन चिपका हुआ होता है और हम उससे कितना ज़्यादा गंदगी पर्यावरण में फैला रहे हैं. मतलब कि ग्लोबल वॉर्मिंग में हमने बहुत बड़ा अहम रोल निभाया है. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापमान फणफणली आपली धरती. तापानं म्हणजे बुखार से तप्त हो गई है अपनी जो धरती माँ है. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. हमारे पैरों पे चिपका हुआ ये जो कार्बन है वो हमें ही धोना होगा. मी ठरवलं है, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. अब से मैं साइकिल से ही कॉलेज जाऊँगा. ये अंडरलाइन करना है कि क्या बोलता है वो, कि मैं कॉलेज सायकल से जाऊँगा. मला माझे पाय रेखा मावशीसारखे चंदेरी हवे. स्नेहल गहीवरून म्हणाली. अब स्नेहल को भी एहसास होता है. वो क्या प्रॉमिस करती है कि मुझे मेरे पैर रेखा मौसी के जैसे ही चाहिए. अभिषेक भारावून म्हणाला, प्रभावित होऊन म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोर बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनं ये जा करणार आहे. तो मैं बस से ही आऊँगा जाऊँगा. ऐसा कौन बोलता है? अभिषेक बोलता है. खरं आहे पोरांनो, की सही है बच्चों. आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलो आहे आपण. चलना, सायकल चलाना हम सब भूल गए हैं. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असेल, कॉर्नर म्हणजे कोपऱ्यावरून, कोने से जाकर अगर भाजी भी लानी होगी तर आपण बाईकला किक मारतो. बाईक की किक मारते हैं आणि पुन्हा व्यायामकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. उसके बाद हम ये नाटक करते हैं कि हमें व्यायाम करने जाना है, मॉर्निंग वॉक पे जाना है. बसनं प्रवास करणं तर आपल्या कमीपणाच वाटतं. बस से प्रवास करना तो हमें छोटापन लगता है. कमीपणाचं म्हणजे छोटापण वाटतं आपल्याला. पण आपल्या पायानं चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. की पब्लिक ट्रान्सपोर्ट जो है वो मस्ट आहे. ते कंपल्सरी आहे. म्हणजे आपण त्याच्याने जायला हवं. नागरिकसाठी जे बनवली आहे ना ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये जायला हवं. अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या.
लक्ष देऊन म्हणजे कान देऊन म्हणजे एकदम बोलतात ना मन लावून ती ऐकत होती. बोलता बोलता हलकेच त्याने आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. उनके जो पदचिन्ह थे जिसका छाप उस जमीन पे उस लादी पे पड़ा था वो धीरे धीरे से पोछ रही थी. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशीने. सुमित म्हणाला कि देखा अपने पैर के जो छाप थे उसे कितने हलके तरीके से आराम से साफ कर दिया रेखा मावशी ने. पण आपल्या पायांचे वातावरणवर उमटलेले ठसे मात्र, लेकिन हमारे पैर के जो पदचिन्ह हैं जो इस वातावरण पे हमने लगाए हुए हैं इतने आसानी से पोछे नहीं जा सकते. आपल्या इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. इसीलिए हमें झाड लगाना ही होगा. या हिरव्यागर्द झाडाने आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील कि इस हरे भरे झाड़ को लगाने के बाद हमारी जो काले कुट्ट जो पैर हैं थोड़े तो वो शुभ्र हो जाएंगे. सुमित भरभरून बोलत होता. भरभरून क्रियाविशेषण अव्यय आहे हे. हो ना, नाहीतर आपणच तसे धावत राहू मळलेल्या पायाने माणसं बनून. पावडे काका बोलले आणि त्या निळ्यासार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. उस नीले तुकडे पे चांदणी जैसा म्हणजे 2 पावलं चमकलेली त्यांच्या डोक्यावरच होतं ते. डोळ्याच्या पुढे नाचत होतं. त्याचा विचार करून ते बोलले की नाही बरोबरच आहे. म्हणजे त्यांनाही त्यांची चूक कळली होती की आपल्यालाही पर्यावरणाचं लक्ष द्यावं लागेल. धरणी मातेने निसर्गाने आपल्याला कितीतरी परीने बराच काही दिलं आहे, पण आपण निसर्गाला काय देतो आहे हेही त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला. त्यांनाही ते जाणवलं. म्हणून त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला आता ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते कमी करायची आहे आणि त्याची सुरुवात आपणच करणार आहोत. तो ये लेसन आपको समझ में आ गया होगा कि ये पर्यावरण से संबंधित लेसन था. इस लेसन का आशय म्हणजे आशय हेच आहे, पर्यावरण संबंधित हा लेसन होता आणि आपल्या पृथ्वीचा संबंधित त्याच्या संवर्धनासाठी होतं की ग्लोबल वॉर्मिंग कशी कमी करता येईल. ते फक्त एका माणसाच्या हातात नाही आहे, ते सगळ्यांच्या हातात आहे. कि धरती माँ को बचाना है तो किसी एक को ही बीड़ा नहीं उठाना होगा कि हम क्या करें. हम सबको मिलके सोचना होगा, थोड़ा थोड़ा सबने ये करना होगा, जिससे हमारी आदत बन जाएगी और हमारी धरती माँ इससे सुरक्षित रहेगी. आई होप यू लाइक इट. आपको ये लेसन समझ में आया होगा. अब इससे रिलेटेड मैं आपको एक क्वेश्चन पेपर सेंड कर रही हूँ जिसे पढ़ के आपको आंसर देना है.